नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 25 जून 2025. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये किती विसर्ग आहे आणि तो विसर्ग कितीने कमी केला आहे, वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये किती पाणी चालू आहे, त्याचबरोबर दौंडचा विसर्ग किती घटला आहे किंवा वाढला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती आणणार आहोत. सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 495.400 मीटर एवढी होती. तर एकूण पाणीसाठा हा 101.28 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा हा 1065.53 दशलक्ष घनमीटर अर्थात 37.62 TMC. तर टक्केवारी बघितली तर सकाळपेक्षा 0.20ने टक्केवारी घटली आहे. सकाळी 6 वाजता 70.43 होतं, आता सध्याला 70.23% उजनी धरण आहे. दौंडचा विसर्गामध्ये थोडा किंचितसा बदल झाला आहे. सकाळी 26,874 होता, तो सध्याला 23,866 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणामध्ये येतोय. तर बनगडाच्या विसर्गामध्ये फारसा काय फरक पडला नाही. सकाळी 19,719 होता, तो आता सध्याला 17,722 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. नदीपात्रामध्ये उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये दिवसभरामध्ये आत्तापर्यंत 41,600 क्युसेकचा विसर्ग होता, परंतु दुपारी सकाळी 11 वाजता तो 50,000 क्युसेक विसर्ग करण्यात आला, म्हणजे 51,600 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु त्यामध्ये परत कपात करून तो परत पुन्हा 40,000 क्युसेक विसर्ग चालू आहे. म्हणजे सध्याला उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 41,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. तर कालव्यामधून केवळ 800 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, बोगद्यामधून 900 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि वीर धरणातून सध्याला नीरा नदी पात्रामध्ये 30,513 क्युसेकचा विसर्ग सध्याला येतोय. परंतु तो विसर्ग आपल्या उजनी धरण भीमा नदी पात्रामध्ये मिसळण्यास आणखी काही कालावधी लागेल. तर हा सकाळपासून आतापर्यंत 50,000 होता, तो 40,000 केला आणि हा 30,000 70 ते 75,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये चंद्रभागेमध्ये सध्याला मिसळतोय, येणार आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी वाढलेलं आहे, वाढणार आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये पाऊस वाढला तर आणखी पाणी वाढू शकतं. आणि विशेष म्हणजे उजनी धरणातून सीनामाडा उपसा सिंचन असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, ह्या योजना चालू करणं गरजेचं असताना सुद्धा उजनी प्रशासन का चालू करत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे. खरं तर ही योजना चालू करून ज्या त्या शेतकऱ्यापर्यंत शेतीपर्यंत पाणी पोचवणं गरजेचं आहे. सध्याला पाणी खाली सोडून देण्यापेक्षा खाली सोडणं तर गरजेचं आहेच. वारीचा विषय जर धरला, वारीमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून उजनी धरण प्रशासन काटोकाटपणे प्रयत्न करत आहे. त्याबद्दल त्यांचं खरं तर कार्य अभिनंदनीय आहे. परंतु उजनी प्रशासनाने सीनामाडा उपसा सिंचन असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, सिंचन योजना सगळ्या चालू करून कालव्यातून जास्त आता 800 क्युसेक पाणी चालू आहे, त्यामध्ये वाढ करून ज्या त्या योजना तळी तलाव भरून घेणं गरजेचं असताना हे का करत नाहीत, हा एक विषय महत्त्वाचा आहे, गंभीर आहे, मागणी आहे लोकांची. परंतु उजनी प्रशासनाच्या डोक्यात काय आहे काय नाही ते आपल्याला काय कळणं मुश्किल आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.